मोबाईल घेतला ना रात्री रात्री आलेत या. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर आपला आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज माझा बर्थडे आहे. तर आम्ही आज चाललोय मित्र त्र्यंबकेश्वरला. ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर, महादेवांचं मंदिर आहे, तिथे आम्ही चाललोय दर्शनाला. तर पहिल्या ह्याच्यात मध्ये आम्ही नाही गेलो, खूप पाऊस पडत होता. तर 2 वाजता आम्ही खाली उतरलेलो, गाडी पण काढलेली, पण खूप पाणी भरलेलं, खूप जास्त पाणी भरलेलं. म्हणून मग आम्ही परत जाऊन झोपलो. तर 2 मित्र परत आले घ्यायला, बोलते चल कुछ नाही होएगा, बोलते आपण गाडी काढू, धक्का मारू. तर कशी तरी गाडी काढली. आता आम्ही चाललोय, आता शेवटी 4-4:30 वाजले आताचे. तर आम्ही आता चाललोय त्र्यंबकेश्वरला. तर पूर्ण ब्लॉग बघत राहा काय गाईज. आता आम्ही चाललोय सीएनजी वर. आमचे सीएनजी संपलेले आणि जरा गाडीतला रेडिओ आमचा खराब झालेला ना, तर म्हणून आपण रेडिओ गाना सुनो. अब छूती है ये साइकिल की गंदी थोड़ी है, ट्रेंड थोड़ी है। गाला बंद कर, गाला बंद. यूपी के लड़के का कॉपीराइट आला. गाईज हे घेऊन आलेलो, रेडिओ घेऊन आलेलो आहे आम्ही, कारण गाडीतला रेडिओ थोडा अरे खराब उसमें झालाय. फोन भी लगता है उसमें बच्ची. फोन भी लागतोय. हाँ साहिल तेरा फोन दिखा. तर म्हणून आम्ही उसमें ऐसा रेडिओ लगा घेऊन आलोय ना. फोन लगा उसमें ऐसा ऊपर से. डाल डाल जाने दे. ऐसा ऐसा रखा फिर उसमें गाना लगा. समझा. तो वाला स्पीकर काढ, तो आतला स्पीकर काढ आणि यो चिपको. आम्ही यो स्पीकर घेऊन आलो. तर आता आम्ही जातो सीएनजी वरतो. सीएनजी वरून लगेच इथं पाणी तर खूप भरलेलं आहे, आजूबाजूला पाणी इथं जास्त झालेलं आहे. आम्ही इथं लगेच उस साइड चल जा सालची. जो उधर से निकले अभी इधर अटके. कुछ नहीं, ड्राइवर है अपने पास. हाँ उसको बेबी निकाल अरे देगा कुछ ना. नहीं, 4 में बीबी है. आता आम्ही आलेलो, तर आमची गाडीचा टायर पंक्चर झालाय. चाललेलं होतं, टायर पंक्चर झाला. तर आता पंक्चर नाही, शेट लोक असेच आतमध्ये बसलेत. नाही पंक्चर काढायला लागलाय. पंक्चर काढून लगेच आम्ही जाऊ. हा चेंज करावं बघा स्टेपनी मध्ये. टायर फाटलाय, तर आता स्टेपनी मधला टायर काढलाय. शेट लोक बघा असे बसले गाडीत. ना फॉक्स क्या बोलते हैं? फॉग 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 में फॉग के एरिया में रुके. मी आता जवाहरला पोहोचलोय ना. सकाळचे 8 वाजल्यात, 8. तरी पण फॉग बघा किती आहे इथे. खूप जास्त फॉग आहे. अरे बघा खूप फॉग आहे. मित्र इथं बसल्यात, मस्ती करायला लागल्यात ना. खूप भारी व्ह्यू आहे इथे. आता थोडा कमी झालाय, पण याच्या पहिला खूप जास्त होता. आता थोडा कमी झाला. तर आता आम्ही निघतोय मंदिरात त्र्यंबकेश्वरला. चला पुढे पुढे बघा काय होते ब्लॉग मध्ये ना, आम्ही कसा कसा जातो. एक लाइट है कैसा दिखता है देख. अच्छा है ना पहाड़. एक कैसा कडक पहाड़ है, कडक. जो हम लोग की दुआ से तो पहाड़ तेरे को देखने मिल रहा है. जो घर पे रहता ये वर्षान में पादरी में. आम्ही पोचलोय त्र्यंबकेश्वर मंदिरची बाहेर. हे बघा आता आम्ही पोचलोय त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या इथे ना. गाडी पार्किंगला लावली. पाठचा व्ह्यू बघा किती भारी आहे इथे. जाम भारी भारी व्ह्यू आहे ना. आता आम्ही चाललोय मंदिरात. पहिला आम्ही फ्रेश होतो, रूम घेतलाय, रूम मध्ये जाऊन पहिला फ्रेश होतो. त्यानंतर मग थोडा
मस्तपैकी असा बसतो वगैरे, नंतर मग आम्ही दर्शनाला जातो. आज एवढी पण गर्दी नाही, पण गर्दी आहे थोडीफार जरा, जास्त गर्दी नाही आहे, रोज असते तशी. तर मग फटाफट आता जातो, फ्रेश होतो, तर लगेच दर्शन करतो ना. पूर्ण तुम्हाला दाखवता येतो मंदिराच्या बाहेर. आता आम्ही हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये आलो आणि आता फ्रेश झालो बघा, सर्व फ्रेश झालेत. आता फ्रेश होऊन आम्ही आता चाललोय दर्शनाला, त्र्यंबकेश्वर यांच्या मंदिरात आता चाललोय. आता आम्ही दर्शन करतो, दर्शन करून दाखवतो पुढे काय काय. तर काही जे मंदिराच्या बाहेरच आहे, आम्ही आता चाललोय दर्शन करायला. VIP दर्शनाला लाईन बघा किती मोठी आहे. ते VIP दर्शन आहे, खूप जास्त गर्दी आहे आज, म्हणून आम्ही VIP दर्शन काढायला लागलो. VIP दर्शन करून डायरेक्ट दर्शन घेतो आणि मग लगेच घरी जायचं. घरून पण खूप कॉल पण यायला लागले की लवकर या घरी, मित्र कॉल करायला लागले. इथे दर्शन घेतो, VIP कार्ड आणि लगेच दर्शनाला जातो. इथे तर खाली आहे, फक्त तिथेच गर्दी. काहीच बघा, हा VIP दर्शनाचं तिकीट आहे. या तिकीटाने डायरेक्ट एंट्री भेटल. आता आम्ही चाललोय वापस तिकडेच मंदिराच्या तिथे, तिकीटाची एंट्री भेटतो. आता बघूया VIP ला तरी किती गर्दी आहे. अंदर से जाके फोटो वोटो लेते. काहीच गर्दी नाही आहे याला, VIP दर्शनाला गर्दी नाही, एवढी लाईन पण नाही आहे. बघा तर पुढे पुढे काय काय होते, ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत लास्ट पर्यंत बघा. खूप खाली आहे इथं, पण असे दर्शन करायला जाते तर खूप जास्त गर्दी येते. थोडासाच आम्ही लांब आहे मंदिरापेक्षा, तर थोड्या टायमात आम्ही दर्शन घेऊ. कसं आता प्रसाद दाखवा लागलाय म्हणून थांबवलाय आम्हाला. प्रसाद एकदा दाखवून झाल्याच्या नंतर मग आम्ही दर्शन घेतो. आतमध्ये तर मोबाईल अलाउड नाही, थोडा इथे दाखवतो बाहेर. हे बघा कशी गँग बसले, हे बघा मंदिर. आपण त्र्यंबकेश्वरचं ब्लॉग भी बना रही. बनाया नहीं ना इधर का, अंदर का बाहर आया किधर, अब तक बनाया ही नहीं. इधर नहीं बनाया, बनाना फिर. आमचं पूर्ण आता दर्शन झालेलं आहे. या बघा, हा मंदिर आहे. तिथून आम्ही बाहेर आलो, पूर्ण दर्शन झालंय ना. फोटो पण काढल्यात आता मित्राई. आता दर्शन झालंय, तर आता आम्ही चाललोय घरी. घरी जाऊन आता बर्थडे पण आहे, तर तिकडे केक बी पप्पा डॅडने कॉल केला कुठे ये लवकर, तर आता तिकडे जातो आणि आता केक कापतो जाऊन. ती बघा काय बोलतो बंटी भाऊ. आता आम्ही चाललोय घरी. काय बघा इथे लिहिलेलं आहे पण, त्र्यंबकेश्वर टेम्पल तिन्ही भाषेत लिहिलेलं आहे. तिन्ही भाषेत लिहिलेलं आहे. हे बघा, मराठी, हिंदी, इंग्लिश. कार्यालय कार्यालय आहे मंदिर आहे ते बघा, मंदिर त्र्यंबकेश्वर मंदिर. इथे बाहेर आलोय आम्ही आता पूर्ण. खूप भारी मंदिर आहे, नक्की तुम्ही या. नाशिकला आहे त्र्यंबकेश्वर मध्ये, खूप भारी जागा आहे. मी पहिल्यांदा आलेलो, माझा एक ड्रीम पण पूर्ण झाला. माझी इच्छा होती माझ्या बड्डेच्या दिवशी मला इकडे यायचं. खूप भारी जागा, खूप भारी जागा आहे.
घरी जातो. पूर्ण ब्लॉग बघत राहा, अजून काय काय होतं ब्लॉग मध्ये. काय आता आम्ही चाललोय घरी. दर्शन चांगलेशी झालंय. आता घरी जातो. आणि आता कवाड पार केलं आहे. आमचे आता CNG पण पूर्ण संपले. आता पेट्रोलवर आणले गाडी. आता CNG कुठे भेटायला लागले म्हणून पेट्रोलवर आणली. तर आता पुढे बघून मॅपवर तर दाखवा लागलाय 20 किलोमीटरला CNG आहे. ते भरतो आणि मग घरी जातो. ब्लॉक पूर्णपर्यंत बघत राहा एंडपर्यंत ते काय काय होते. आपला घरी आलो, गाडी पार्किंगला लावली, मग ते आलो घरी. त्र्यंबकेश्वरवरून घरी आलो. बघू रात्री काय प्लॅन होतो. केक बीक कापूया, त्यानंतर बघूया कुठे जाऊ रात्री. चल बाहेर. ब्लॉग पूर्ण बघत राहा एंडपर्यंत. गाईज आपलं बर्थडे सेलिब्रेशन पण पूर्ण झालेलं आहे. आणि आपण ज्योतिर्लिंग पण एक केला त्र्यंबकेश्वर. तर ते पण खूप भारी झालं. मजा पण खूप आली. आणि आजचा बर्थडे स्पेशल ब्लॉग होता तो इथे संपतो. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय. गुड नाईट. तुम्ही काढली बघ कसली झपझप नेत आहेत